नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 23 जुलै 2024 करता संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. क्रोधी नव संवत्सर आहे सूर्यासह दक्षिणायनचा. पक्षाची द्वितीय आहे, नक्षत्र धनिष्ठ आहे, योग आयुष्मा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:33 पासून ते 2:13 पर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 पासून ते 12:57 पर्यंतचा असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:53 पासून ते सकाळी 9:13 पासून ते 10:53 पर्यंतचा असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे. सकाळी 9:20 नंतर हा चंद्र कुंभ राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र मंगळ राशीबरोबर केंद्रयोग करणार आहे, बुधाबरोबर प्रतियोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:20 नंतर हा चंद्र लाभ स्थानांमध्ये भ्रमण करेल. द्वितीयातला मंगळ हर्षल दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आर्थिक व्यवहारापासून थोडी काळजी घेणे गरजेचं राहील. अनपेक्षित खर्च किंवा इन्व्हेस्टमेंट चुकीची होणं अशा प्रकारचे काय अनुभव येतील. तुमचे मित्रपरिवार असेल त्यांच्यावर थोडे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण आर्थिक संदर्भातले व्यवहार आजच्या दिवशी करू नका. यानंतर जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:20 नंतर हा चंद्र 10व्या स्थानात भ्रमण करेल. तुमच्याच राशीतल्या मंगळ हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. चतुर्थातल्या बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात स्ट्रेस टेन्शन आजच्या दिवशी थोडं जास्त प्रमाणात जाणवेल. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय कार्यक्षेत्राच्या संदर्भात आजच्या दिवशी घेऊ नका. घरातल्या व्यक्तींबरोबर थोड्या प्रमाणात मतभेद होऊ शकतील. स्वतःवरती नियंत्रण ठेवणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 7व्या स्थानात मिथुन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:20 नंतर हा चंद्र भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि बेयातल्या मंगळ हर्षलबरोबर केंद्रयोग करणार आहे. तृतीयातला बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त का मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार आजच्या दिवशी अजिबात करू नका. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. कर्क राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:20 नंतर हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानांमध्ये भ्रमण करेल. लाभातल्या मंगळ हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. द्वितीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. खास करून आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारचे काही शारीरिक दुखापतीचे प्रसंग आजच्या दिवशी येण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असेल किंवा मोठे आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे इझी मनीच्या मागे धावू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:20 नंतर हा चंद्र 7व्या स्थानांमध्ये भ्रमण करेल आणि दशमातल्या मंगळ हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजचा जो दिवस आहे विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध जास्त प्रमाणात आणले जातील. त्याचप्रमाणे कुठल्याही गोष्टीवरती सरळ विश्वास ठेवू नका. आपले निर्णय स्वतः विचारपूर्वक घेणं गरजेचं राहील. स्ट्रेस टेन्शन थोडंसं जास्त प्रमाणात जाणवेल. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:20 नंतर हा चंद्र
केंद्र करणार आहे. व्ययातला बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं बरोबर असू शकतील, लागणं, कापणं, करचडणं अशा प्रकारचे काही अनुभव आजच्या दिवशी येऊ शकतील. काळजी घ्या. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. थोडासा स्ट्रेस जास्त जाणवेल. दिवस अशुभप्रदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:20 हा चंद्र पंचमात भ्रमण करेल. अष्टमातला मंगळ हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. लाभातला बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर आजचा जो दिवस आहे थोडासा अशुभफलदायी राहील. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. काळजी घ्या. त्याचा परिणाम तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधावरती होऊ शकेल. ट्रेड, मोठी रिस्क किंवा छोटी आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. मित्र परिवारावर सुद्धा वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. दिवस महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:20 हा चंद्र चतुर्थात भ्रमण करेल. सप्तमातल्या मंगळ हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दशमातल्या बुधाबरोबर प्रतियोग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल, परंतु आराम मिळणं कठीण होऊन बसेल. घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध जास्त प्रमाणात ताणल्यासारखे जाणवतील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:20 हा चंद्र तृतीयात भ्रमण करेल. हा चंद्र षष्ठातल्या मंगळ हर्षल बरोबर केंद्र करणार आहे आणि भाग्यातल्या बुधाबरोबर प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. परंतु कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:20 हा चंद्र द्वितीयात भ्रमण करेल. पंचमात असणाऱ्या मंगळ हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आणि अष्टमातल्या बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून खर्चाच्या संदर्भात किंवा इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. स्ट्रेस स्टेशन थोडंसं जाणवेल. याकडे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या वेळेसानं चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:20 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. चतुर्थातल्या मंगळ हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. सप्तमातल्या बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. स्वतःच्या भावभावनांमध्ये नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. छोट्या मोठ्या कारणावरून तुमचे आज भावना थोड्याशा दुखावल्या जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध टोकाचे होऊ शकतील. त्याकडे लक्ष द्या. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुद्धा आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:20 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. हा चंद्र तृतीयातल्या मंगळ हर्षल बरोबर केंद्र करणार आहे आणि षष्ठातल्या बुधाबरोबर प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला स्ट्रेस टेन्शन हे जास्त प्रमाणात जाणवतील. घेतलेले तुमचे निर्णय चुकीचे होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. फिरणं वगैरे जास्त प्रमाणात होईल. काळजी घ्या. कुठलीही कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून दूर राहणं महत्त्वपूर्ण राहील. स्ट्रेस टेन्शन जरी आले त्याच्यामुळे जास्त काही प्रभावित होऊ नका. 1-2 दिवसात या गोष्टी नॉर्मल होतील. मात्र स्वतःवरती स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 23 जुलै 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.